मोड आलेल्या हिरव्या मुगांपासून नाश्त्यासाठी मराठी किचनमध्ये मस्त असा वेगळा प्रकार करूया। याकरता मोडाचे मूग मिक्सरच्या भांड्यात काढले, थोडेसे जिरे, आवडीनुसार हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून जाडसर असं वाटून घ्यायचं। थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये पाव कप रवा घातला, याचं जाडसर असं पीठ वाटून घेतलं। आता याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि हे असं मिक्स करून घेतलं। इंडस व्हॅलीच्या कास्ट आयर्न आप्पे पात्रामध्ये मी याचे आप्पे करणार आहे। हे जे आप्पे पात्र आहे ते प्री सीझन्ड आहे, म्हणजे मागवल्यानंतर धुवून ते तुम्ही लगेच वापरायला घेऊ शकता। आप्पे पात्र गरम झालं की थोडं थोडं तेल साच्यामध्ये सोडलं। सगळ्यात शेवटी पिठामध्ये अगदी छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आणि हे असं मिक्स करून घ्या। सगळ्या साच्यांमध्ये हे असं चमच्यानं पीठ सोडलं। आता झाकण ठेवून मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं आप्पे वाफवून घ्यायचे। आप्पे छान खरपूस शेकले गेले की याची बाजू पलटली, दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 ते 4 मिनिटं यांना भाजून घ्यायचं। मस्त लुसलुशीत पौष्टिक असे मोड आलेले हिरव्या मुगाचे आप्पे तयार झाले। ओल्या नारळाच्या चटणीसोबत आप्पे अगदी मस्त लागतात।